वेलकम टू सखी. सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. खूप साऱ्या लोकांकडून मी असं ऐकलेलं आहे की गावरान भेंडी जर खाल्ली तर कॅन्सरचे जे प्रमाण आहे ना ते कमी होते किंवा आपल्याला कॅन्सर होत नाही असे मी ऐकलेले आहे. म्हणून म्हटलं चला आता आहारामध्ये ना आठवड्यातून 2दा तरी या गावरान भेंडीचा समावेश समावेश करावा. म्हणून मग ही भेंडी मी आणली. या भेंडीला केसाळू भेंडी किंवा देसाळू भेंडी असेही म्हटले जाते. ह्या भेंडीवरती थोडे थोडे काटे असतात, पण आपल्याला त्याने अपाय असा काही होत नाही. तर या ठिकाणी मी 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि सर्व खलबत्त्यामध्ये व्यवस्थित असे ठेचून घेतले आहे. ही भेंडी ना थोडीशी चरचरीत केली ना तर खूप भारी अशी लागते खायला. तर मस्त मस्त असं कढईमध्ये तेल गरम करून घेतलं होतं आणि त्यामध्ये मी मोहरी ॲड केली होती. मोहरी ॲड केल्यानंतर मोहरी छान आपल्याला तडतडू द्यायची आहे. मोहरीचा वास जो आहे ना तो खूप छान भारी असा येतो. काही थोड्याशा कोवळ्या मिरच्या होत्या तर त्या मी अगोदर तळून घेतल्या. मोहरीमध्ये ह्या मिरच्या तळल्या की खरंच खूप भारी लागतात. हलकेसे थोडेसे मीठही यामध्ये टाकायचे आहे. आता याच कढईमध्ये आपल्याला भेंडीची भाजी करून घ्यायची आहे. तर एक मिडियम आकाराचा कांदा, त्याच आकाराचा टोमॅटो आपल्याला मस्त असा परतून घ्यायचा आहे. आता आपण जो ठेचा करून घेतला आहे ना, तो यामध्ये टाकायचा आहे. या ठेचा आहे ना, या ठेचाने भेंडीला जी टेस्ट आहे ना, ती खूप भारी आणि खूप मस्त अशी येते. आता फोडणी जी आहे ती छान मस्त परतून घ्यायची आहे. फोडणी जेवढी आपण छान व्यवस्थित परतू, तेवढी भेंडी खायला खूप छान होते. काही काहींना भेंडीमध्ये टोमॅटो आवडत नाही. तुम्हाला जर आवडत असेल तर टोमॅटो टाका, नाहीतर स्किप केला तरीही चालेल. आता मस्त अशी कट करून घेतलेली जी भेंडी आहे ना, ती कढईमध्ये ॲड करून घ्यायची आहे. गॅसची जी फ्लेम आहे ना ती मी मीडियम ठेवली आहे. कढईमध्ये भेंडी ॲड केल्यानंतर आपल्याला भेंडीला हलकंसं थोडंसं हलवत राहायचं आहे. कारण ही जी भेंडी आहे ना ती चिकट होते. जरा जास्त प्रमाणात चिकट होते. आपण जी नेहमी रेग्युलर भेंडी खातो त्यापेक्षा थोडीशी जास्तशी भेंडी चिकट होते. वरून थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर जेव्हा आपण भेंडी हलवतो ना तेव्हा ती थोडीशी चिकट होते. पण आपल्याला परत गॅसची जी फ्लेम आहे ना ती हलकीशी कमी करायची आहे आणि मग जी भेंडी आहे ना ती 3 ते 4 मिनिट किंवा 5 मिनिट जोपर्यंत भेंडी शिजत नाही ना तोपर्यंत व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे. मी या ठिकाणी थोडंसं खोबरंही ॲड केलं आहे. असं केल्याने भेंडीला जी टेस्ट आहे ना ती खूप भारी छान अशी येते. म्हणून यात मी थोडं खोबरं ॲड केलं होतं. ही भेंडी जी आहे ती थोडीशी कडक मला वाटत होती. म्हणून थोडंसं पाणी ॲड केलं आणि 2 मिनिटाची याला एक वाफ काढून घेतली. आता ही भेंडी छान मस्त अशी मऊसूत शिजलेली आहे. पण थोडीशी ही चिकट झाली आहे. म्हणून आपल्याला 2 मिनिटं याला परत एकदा परतून घ्यायचं आहे. 2 मिनिटानंतर आता भेंडी जी आहे ती मस्त मोकळी झाली आहे. वरून हलकीशी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि परत एकदा भेंडीला मस्त हलवून घ्यायचं आहे आणि गरमागरम ही भेंडी सर्व्ह करायची आहे. आणि हो, व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायचा आहे आणि लाईकही करायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि या प्रकारे भेंडीची भाजी नक्की बनवायची आहे. गावरान भेंडीची भाजी खाल्ल्याने काय होतं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना